विचार आयोजन कमिटीचा आहे आणि आपण त्या विचाराशी सहमत राहून सकारात्मक प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल प्रशांतसाठी दुरून खेळलाय आणि पाठवून दिलाय सरळ कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जातो त्याच्या मागे परंतु चेंडू न थांबता निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. पहिला चेंडूवरती चौकार आलाय प्रशांतच्या बॅटमधून. धुवाधार फलंदाजी करण्याच्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये प्रशांत उतरलेत. गोलंदाजी मार्गवरती यश आहे. खोचिवड्याचा संघ यावेळेला क्षेत्ररक्षण करतोय. बघा 2 वेळेला खोचिवडी समोर खेळायला लागले त्या अष्टविनायक नायगावला. या अगोदर एक गाव एक संघ या संकल्पनेतून खोचिवडी संघ त्यांच्या समोर खेळत होता. आता भंडारी समाज गट हो यावेळेला जडमध्ये ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यासाठी तयार नव्हते प्रशांत. या चेंडूवरती ते पूर्णपणे दिसून आला डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हो पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाला मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. दुसरी धाव. सतीश कोळीचा कॉल बघा किती चांगला होता. प्रशांतसाठी प्रशांत आणि सतीशचं हे कॉम्बिनेशन आणि दोघांमधलं असणारी जी काही चर्चा आहे किंवा डोळ्यातून एकमेकाला इशारा करतात त्याला बघता या 2 धावा कधी झाल्या कळून सुद्धा दिलेला नाही आहे. नेक्स्ट बॉल. मोठा फटका. फुलर लेन टाकण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे कोणी. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला. 4 धाबा आल्या आणि 4 धाबाने धावफलक वाढत असताना जाऊन पोहोचले 10 वरती. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 4 षटकांचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे. आजच्या दिवसभरातून 16 संघांमधून हे 2 संघ पुढे आलेले आहेत. एका बाजूला कोचिवड्याच्या संघाला आपण बघत आहात आणि दुसऱ्या बाजूला अष्टविनायक नायगाव. आज नायगाव संघाने केलेला खेळ खास करून गोलंदाजीमध्ये केलेली ती कमाल. मग कपिल असेल, त्यानंतर निमेश सांधणे असतील, संचित कोळे असतील आणि निकेश. पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न. कट करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा खासा संपर्क नाही आहे. यष्टरक्षकाच्या हाताला लागून चेंडू मागे निघून गेला. शॉर्ट स्टॉपमध्ये चांगली फिल्डिंग. येस बॅट लागली आहे, माफ करा. बॅटच्या साह्यानं हा चेंडू मागे गेला होता. सिंगल धाव धावून कंप्लीट केली गेली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. काय स्ट्रॅटेजी स्पेशली या मॅचसाठी दोन्ही संघाची असावी. अष्टविनायक नायगावचा विचार करायचा झाला तर किमान 12-15च्या सरासरीने धावा बनवायच्यात असा इरादा दिसून आलाय. सतीशने आडव्या बॅटने चेंडूला खेळलं. पाठवला चेंडू मिडविकेटच्या दिशेनं. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये यशच्या अगेन्स्ट धावा बनवल्या गेल्यात 12 बिनबाद. अष्टविनायक नायगाव. प्रशांत खेळतोय 11 वरती. सतीश खेळतोय 1 वरती. आदरणीय विनोदजी किनी साहेब यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. विल्सन सर आपल्याला विनंती आपण सुद्धा मंचावरती यायचं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. विनोद सरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. विल्सन सर आपल्याला विनंती आपण सुद्धा स्थानापन्न व्हा. दोघांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. यंगस्टार पापडी व अमित मित्रमंडळ सतपाळे यांच्या वतीनं या महापौर चषकाच्या वतीनं.
पहिलं षटक यशचं संपल्यानंतर आता सोहम राऊत याच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 12 धाबा धावपलकावरती आहेत. खालिदभाई धन्यवाद. किती धाबा धावपलकावरती दिसतील? अष्टविनायक नायगाव विचार करते ॲटलिस्ट 50-60 या धाबा बनाव्या, जेणेकरून गोलंदाजांना काही प्रमाणामध्ये बळ मिळेल दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पुढील गोलंदाज सोमचा हा चेंडू बाहेरच्या दिशेने निघणारा आणि पंचाने वळत असताना सांगितलं वाईड आहे. अतिरिक्त धाव येते. या अतिरिक्त धाबा खूप मोठं बळ देणार आहेत. अतिरिक्त धाबा अशा प्रकारे काही पुश करतात की जिथं कोणत्या प्रकारचा खर्च न करता मिळालेला रिवॉर्ड म्हणजे चेंडू त्यामध्ये ग्राह्य धरला जात नाही. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागतो. टाकणाऱ्या चेंडूची संख्या वाढली जाते आणि धाव मिळते ही एक वेगळी समाधानाची बाब. 13 पन्नन. सोहमचा हा चेंडू तयार होते, शफल झाले आणि त्यानंतर मागच्या पायाला वाकवत असताना चेंडूला पाठवून दिलं मिडविकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. बघा काय सुंदर फटका आहे. सतीश पूर्णपणे तयार होते आणि अशा प्रकारे काही फटका लगावला की त्या फटक्यावरती 6 धावांची मोहर लगावलेली होती. शफल झाले. शफल होत असताना मागच्या पायाला वाकवलं, चेंडूला लवकर पिक केलं आणि चेंडूला स्वतःच्या रेंजमध्ये आणू दिले. सर्वात पहिली गोष्ट काय तर त्या चेंडूच्या रेषेमध्ये आले. बदल आली त्याचा वापर करून चेंडूच्या रेषेमध्ये आले. बॉटम हँडला त्यानंतर युटिलाइज करत असताना 6 धाबा दाखवल्या. पुन्हा एकदा शफल झालेत आणि शफल होत असताना क्रीजचा वापर. चेंडू करतोय स्क्वेअर लेगची सफर. 1 मोर सिक्सर. लगातार दुसरा षटकार. थँक्यू डीजे. लगातार 2 षटकार. 25-0 आणि आता 4 चेंडूचा अजून खेळणं शिल्लक आहे. अष्टविनायक नायगाव विपक्ष अभिनव क्रिकेट क्लब खोचिवडे या 2 संघादरम्यानची मॅच आहे. जसे षटकार चौकार येत आहेत अष्टविनायक नायगावच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती वेगळं हास्य आहे, वेगळा आनंद आहे. सतीश कोळी एन्जॉय करतात या पूर्णपणे खेळाला. हो शफल झाले. तर शफल होत असताना त्याने चेंडूला पाठवलं. पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातातून चेंडू निसटून गेलाय. सीमारेखा पार. चौकार. चौकार आला बघा. शफल झाल्यानंतर कशा पद्धतीने कट केलं चेंडूला. स्लाइस काढायचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये यश आलंय आणि 4 धावा येत असताना चौकार आलाय आणि या चौकाराने धावपलक यावेळेला चेंडू थोडासा मागे ठेवला. टप्पा पडल्यानंतर चेंडूची दिशा बदलवत असताना हाताळलेला हा चेंडू सिंगल नव्हे तर डबल 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. 31 वरती धावपलक जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात. खूप वेळानंतर अष्टविनायकची अशा प्रकारची घातक आणि ताबडतोड सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि सतीश कोळी प्रशांतच्या पुढे आहे. मोठा फटका. वन्स अगेन 1 मोर. अनदर बिगी. इट्स अ सिक्सर. 6 धावा. इतक्या सहजतेने हे फटके लगावले जातात सतीश कडून जणू काही सतीश यांना बॉल आता डबल आणि टिबल दिसायला लागलाय. मोठा दिसायला लागला आणि त्यामुळे कनेक्शन होत असताना कोणत्याही प्रकारचा एज किंवा मिस टायमिंग बघायला मिळत नाहीये. खूप चांगली बॅटिंग नयनरम्य बॅटिंग करतायत सतीश कोळी. 25 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे 37 धावांमध्ये. शेवटचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा स्लाइस केला. कट केलं चेंडूला. पॉईंटच्या डोक्यावरून पाठवलं. चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार. चौकार. आता चेंडू कोणत्याही ठिकाणी टाकाल त्या ठिकाणी सतीश यांच्या माध्यमातून मोठ्या फटक्याची मोहर आपोआप लगावली जाईल आणि हा चौकार आल्यानंतर धावपलक 41 वरती जाऊन पोहोचले. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. या 2 षटकादरम्यान बघूयात किती धावा लुटल्या जात आहेत.
मोठी भागीदारी मी म्हणेल अष्टविनायक नायगावसाठी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून होतीये. प्रत्येक मॅचमध्ये प्रशांत आणि सतीश यांना ओपन केलं होतं आणि ते ओपन करत असताना मध्येच एखाद्याची विकेट येत होती. आता विकेट नाही आली आहे, त्यामुळे येणाऱ्या 2 षटकांसाठी मोठा एक प्लॅटफॉर्म सेट झाला आहे की तिथून आता ही 41 आहेत, कदाचित 70-80 धाबा आपोआप दिसू शकतात. रोहन बॉलिंग मार्कवरती येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. पण दुसऱ्या बाजूला अभिनव क्रिकेट क्लब खोचिवडे या संघाला काय करणं गरजेचं आहे. खोचिवड्याचा संघ इथून विचार करत असणार आहे की या ज्या 2 विकेट्स आहेत म्हणजेच हे 2 फलंदाज आहेत त्यांना लवकरात लवकर बाद करणं. आता ते बाद करण्यासाठी कोणती युक्ती लाटवावी लागेल याच्यासाठीचं प्लॅनिंग झालंय. रोहनच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि रोहन बॉलिंग करत असताना दिमागामध्ये आता त्याच्या एकच असणार आहे, ही स्थिती थोडीशी खराब आहे परंतु या खराब स्थितीवरती मात करणं हेच तर माझं काम आहे आणि हे काम केल्यानंतरच माझं नाम होणार आहे. यावेळेला दुरून खेळण्याचा प्रयत्न चेंडूला जाऊ दिलंय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तिथे एकदा धावून कंप्लीट केली जाते. प्रशांतने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करून दिलेलं आहे. स्वाभाविक होतं ज्यावेळेला एखादा फलंदाज इतका चांगल्या फॉर्ममध्ये आहे तर त्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रशांतने हे समजलं आणि ते समजत असताना सतीश कोळी यांना स्ट्राईक एंडवरती आणलंय. हो, यावेळेला सतीश जरूर मोठ्या फटक्यासाठी जात होते परंतु लेंथ परखण्यामागे जज करण्यामध्ये थोडीशी अडचण आणि रोहनचं प्रभुत्व या दुसऱ्या चेंडूवरती दिसून आलंय. चांगला कमबॅक केलाय. आता चांगला कमबॅक आहे तोपर्यंत ठीक आहे, पण तुमच्या संघाला जर का या विजयाच्या जवळ जायचं, ही सेमीफायनल जिंकायची आहे तर त्या चांगल्या कमबॅकला स्ट्रॉंग कमबॅकमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. ज्यावेळेला तुमचा स्ट्रॉंग कमबॅक होईल त्यावेळेला तुम्ही या मॅचमध्ये परत येणार आहात. त्यामुळे रोहनकडून खूप मोठ्या अपेक्षा कोचिवडे संघाला आहेत. अपेक्षांचं ओझं वाहत असताना कशा पद्धतीची खेळी दिसते. यावेळेला चेंडू बघा पोटापुढे फॉलो करत असताना पण पंच वळतायत आणि त्यांनी सांगितलं इट्स अ वाईड. अतिरिक्त धावपलकामध्ये ॲड आणि त्या अतिरिक्त धावाने धावपलक जाऊन पोचले 43 वरती. 43 पन्नन 2.2 वर. ओ यावेळेला काय तर फटका फसला आणि अखेरकार सतीश कोळी नावाचं वादळ शमावलं गेलं आणि फलंदाज बाद होत असताना सतीश. चला एक सन्मान केला जाणार आहे. मंचावरील उपस्थित मान्यवर आदरणीय बापू घरत यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करेल विनोद किनी सरांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. विनोद किनी साहेब यांच्या शुभ हस्ते बापू घरत साहेबांचा केला जातोय सन्मान या महापौर चषकाच्या मुख्य व्यासपीठावरती. चला मैदानात जाऊया ज्या ठिकाणी
विकेट आल्यानंतर खूप वेळानंतर चौकारसुद्धा आला आहे, त्यामुळे त्या धावपलकाला गती देण्याचं कार्य. हो, यावेळेला खाली राहणारा चेंडू पण उजष्टीच्या बाहेर आहे. पंच पुन्हा एकदा वळत असताना सांगतात इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ॲड होताना दिसते. 49 धावा आहेत धावपलकावरती. या षटकामध्ये बघा एकंदरीत काय घडलंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, नंतर डॉट आला, वाईड आला आहे, विकेट आली आहे, सिंगल आले, इथपर्यंत कहाणी ठीक होती. पण तो चौकार आल्यानंतर आलेला वाईड आणि तिथून आता अर्धशतकाजवळ या पहिल्या इनिंगचं धावपलक येऊन थांबलेलं आहे. आडव्या बॅटने खेळलंय चेंडूला आणि पाठवून दिलंय वाईड इस्लॉंगाच्या डोक्यावरून. वाईड इस्लॉंगाच्या डोक्यावरून पॉवरफुल पंच होता. फोरामचा खूप चांगला वापर केला आणि त्यामुळे हा प्रॉमिसिंग स्ट्रोक देऊन जातोय. 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. षटकार आला. षटकारानंतर धावपलक आता 55 वरती धावून पोहोचलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा धावपलकात ते लगावल्या जातात. चला थोडी टीम मीटिंग कमी करा, कारण अजून एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. कदाचित आपण त्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी आला तर तुम्हालाच अंधार होईल. निमिष सांधणे निमिष सांधणे याच्याकडे स्ट्राईक आहे. अष्टबैली खेळाडू म्हणून या नवोदित खेळाडूची ओळख आहे. नायगाव पट्ट्यामधील नामवंत अष्टबैली खेळाडू सुद्धा म्हणू शकता. प्रभावित केलंय मागील 2, 3, 4 वर्षामध्ये या निमिष सांधणेनं त्याच्या खेळानं. बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा. बॉलर प्रतीक ना, बॉलर गौरव यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिलाच बॉल फुलटॉस आहे आणि फुलटॉसला लेग लँच करत असताना चेंडूला पाठवलंय. हा पॅडल स्वीप सुद्धा म्हणता येईल आणि या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवला गेलेला हा अतिसुंदर आणि दर्शनीय षटकार. तयार होते त्या फटक्यासाठी आणि त्यामुळे जो फुलटॉस चेंडू आला तर त्याला बॅटवरती घेत असताना स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवले. षटकार आला. पुन्हा एकदा फुलटॉस, पण यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल. पाठवायचं तो स्क्वेअर लेगला आणि चेंडू गेला काव कॉर्नरच्या दिशेने. सुंदर झेल टिपला गेला. कोणत्याही प्रकारची चुकी नाही केली क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज बाद होत असताना निमेश सांधणे, एक तुझं दुसरं माझं आणि त्यामुळे आली विकेट. आदरणीय विनोदजी किणी सर यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. विनोद किणी सरांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय संजयजी म्हात्रे यांना हा सन्मान करण्यासाठी समोर येण्याची मी विनंती करेल. म्हात्रे साहेब आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते विनोद किणी सरांचा केला जातो यथोचित सन्मान या महापौर चषकाच्या वतीनं. धन्यवाद विनोद किणी सर, आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आपल्याला विनंती आहे आपण पुन्हा एकदा स्थानापन्न होऊन या मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. 61 for 2, 61 वरती 2. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा 4 षटकामध्ये किती आले. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॅक टू बॅक दुसरी विकेट. फलंदाज संचित कोळी जसे आले तसे माघारी परत आहेत. गोल्डन डकचा शिकार. फुल ऑन लेनचा चेंडू होता. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि समोर बाउंड्री मारणे तितकं सोपं नाही आहे. इथे समोर बाउंड्री मारण्यासाठी तुम्हाला त्या चेंडूवरती जाऊन प्रॉपर पिक करावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुमच्या बॉटम हँडचा वापर तुम्हाला करत असताना तुमच्या मनगटामधली पूर्णपणे पॉवर त्यामध्ये झोकावी लागेल आणि असं करण्यासाठी तुमची पूर्वतयारी असणं गरजेची.
चेंडू ज्या पद्धतीने आला त्या पद्धतीने त्याला समोर पाठवण्याचा प्रयत्न केला. मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न होता, बट त्याच्यामध्ये तितकं मोठं यश नाही आलं. फलंदाज संचित कोळी बाद. 61 वरती 3 आहेत. पुढील चेंडू ऑन हॅट्रिक, ऑन हॅट्रिक आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाला अलंग दी कार्पेट. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगली फेकी. तोपर्यंत फक्त एकच धाव. चारच जण आहेत ना, चार. त्यांचं आगमन झालंय नगरसेविकांनी. त्यांचं स्वागत आणि मग नंतर आपण करू शकतो. माननीय नगरसेविका ॲडव्होकेट दीप्ती भोईर, नगरसेविका बीना फोटियाडो, त्यानंतर नगरसेविका अरुणा डाबरे, नगरसेविका डॉक्टर शुभांगी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तिन्ही मान्यवरांचं चारही मान्यवरांचं हार्दिक स्वागत या महापौर चषकाच्या वतीनं, यंगस्टर पापडीच्या वतीनं आणि अमित मित्रमंडळ सतपाळे यांच्या वतीनं. आपल्या सगळ्यांच्या येण्यानं या मंचाची शोभा वाढलेली आहे आणि त्याबद्दल आपणा सर्वांचा आभार सुद्धा. समोर डाऊन दी ग्राउंड, सिक्सर, 6 धावा. काय जबरदस्त फटका मारलाय. बघूया ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीचा हा फटका. तेजस हा मॅच विनर आहे, हरपन मौला खेळाडू आहे आणि त्याने आल्या आल्या आपली पावर दाखवली आहे. प्रशांतच्या बॅटमधून तो षटकार आलाय. थँक्यू डीजे. मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. सो बीना मॅडम यांना विनंती करेल आपण या तिन्ही मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचे. नगरसेविका ॲडव्होकेट दीप्ती भोईर मॅडम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी बीना मॅडम यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे ॲडव्होकेट दीप्ती भोईर मॅडम यांना. त्यानंतर नगरसेविका अरुणा डाबरे मॅडम यांना विनंती आपण समोर यायचा, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. बीना मॅडम यांच्या शुभ हस्ते तिघींचाही सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे विनंती करेल की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर नगरसेविका डॉक्टर शुभांगी पाटील मॅडम यांना विनंती आपण यायचा, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. बीना मॅडम यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. थँक्यू डीजे. नगरसेविका ज्योती धोंडेकर मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम मॅम, आपलं हार्दिक स्वागत या महापौर चषकाच्या वतीनं. यंगस्टर पापडी आणि अमित मित्रमंडळ सतपाळे यांच्या वतीनं आयोजित स्पर्धा आपण बघत आहात, महापौर चषक. या स्पर्धेचं उद्दिष्ट एकच आहे आणि ते उद्दिष्ट म्हणजे दिवंगत कैलासवासी अमित पाटील यांच्या कुटुंबाला या स्पर्धेमधून मिळणारा जो काही नफा आहे किंवा निधी आहे तो दिला जाणार आहे. आणि म्हणूनच या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना आम्ही आवाहनसुद्धा करू इच्छितो आहे, सन्मान केला जातो आहे.
ज्योती दोंडेकर मॅडम यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. महापौर चषकाच्या माध्यमातून सर्वांना आव्हान सुद्धा करण्यात येतं की आपण जर का कोण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय अमितजी पाटील यांच्या कुटुंबास मदत करू इच्छितात तर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. एक हात मदतीचा आपल्यामधील खेळणाऱ्या एका खेळाडूच्या कुटुंबाला जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, याच संघाच्या माध्यमातून खेळत असताना या सर्व साथींच्या समवेत त्याने घालवलेला तो वेळ आणि केलेली क्रिकेटची सेवा आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून ती मदत. सामन्याला सुरुवात होते. चला सामन्याला होती सुरुवात दुसऱ्या इनिंगला आणि दुसऱ्या इनिंगमध्ये मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल आपल्याला मिस्टर दर्शन यांचा. असं थँक्यू भरत सर. इथे पाहतो आपण एक महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. कपिल पाटील पाहतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती एका लेफ्ट आर्म गोलंदाज. स्ट्राईक वरती पाहतो आपण जसराज आहे यावेळेस. तर या व्यासपीठावरती अमित पाटील यांचे बंधू आणि त्यांचा मुलगा आणि त्यांच्या बहिणाबाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपला सर्वांचं हार्दिक स्वागत या महापौर चषकाच्या वतीनं. इथे पहिला बॉल झाला होता आणि पहिल्या बॉलवरती 3 धावा इथे लागल्या जात आहेत. ते पाहतोय दुसरा चेंडू पाहतोय आपण डॉट आलाय. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर यावेळेस कपिल यांनी सुद्धा केलाय. 71 धावांचा टार्गेट इथे सेट केलंय. एक मोठी धावसंख्या इथे उभारण्यात यश मिळालंय. यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि बघा पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि पंचांनी ते अपील सुद्धा आपण धरून पकडले आहे आणि विकेट डाऊन होते. पहिला हादरा बसतोय यावेळेस अभिनव क्रिकेट क्लब या संघाला. बेनापट्टी संघाचा कर्णधार आपण येऊन थांबायचंय. लगेच टॉस केला जाणार आहे ही मॅच संपल्यानंतर. बेनापट्टी संघाचा कर्णधार अक्षय गोंड यांनी यायचंय लवकर लवकर. थँक्यू डीजे. चला फलंदाज लवकर यायचं आहे. चला अभिनव क्रिकेट क्लब तुमचा नेक्स्ट बॅट्समन रेडी ठेवायचा आहे. गौरव येतो. मागच्या मॅचमध्ये गौरव यांनी अप्रतिम फलंदाजी केली होती. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरवला होता परंतु आता 71 धावांचा टार्गेट इकडे सेट केलाय. ते 71 धावा जर चेस करायचे असतील तिथून षटकर चौकारांची आतिषबाजी करावी लागेल आणि त्यासाठी जाणला जातो हा बॅटर. तोच आता पाहतोय पण स्ट्राईक वरती आलाय. रोहन आणि गौरव ही जोडी महत्वाची आहे आणि इथून या जोडीला एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये इथे नेऊन पोहोचवावं लागेल. यावेळेस समिस्टामी स्ट्रोक चेंडू हवेत. शतशः प्रशांत चेंडू बंद पोहोचण्याचा प्रयत्न आणि बघा सुंदररित्या झेल इथे कंप्लीट करतोय आणि मोठा आदरा बसताना पाहतोय गौरव. बॅक टू द पवलियन.
नवीन बॅट्समन आपण पाहतोय सुशांत येतोय. स्ट्राईक वर सुशांत असतील. कपिल यांचा पुढचा बॉल. यावेळेस फिंगर रोल केली होती, जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. तो बघा पॅटर्न बॉल संपर्कात 22च्या रूपामध्ये एक सिंगल धाव. आता इक्के दुक्के से कुछ नहीं होगा, इधर छक्के और चौकों की बरसात करनी पडेगी. आता रोहन आहे आणि रोहन यांच्याकडे नक्कीच लक्ष वेधलं जाते, कारण सकाळच्या सत्रापासून रोहन यांनी चांगला खेळ केलाय. जोपर्यंत रोहन आहे तोपर्यंत आशा नक्कीच पल्लवीत असतील अभिनव क्रिकेट क्लब या टीमचे. यावेळी रिव्हर्सचा फटका. वा का फटका सजवलाय. चेंडू सरळ जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय रोहन यांच्या बॅट मधून एक चौकार. यस थँक्यू डीजे. चला जास्त चर्चा करायची नाही. षटक सामने पहिला षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 8 या अंकांवर जाऊन पोहोचते. 8 रन्स ऑन बोर्ड, 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून आपण इक्वेशन पाहतोय आता 18 चेंडूमध्ये 63 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. संचित कोळी येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सॉरी निमेश येतोय. निमेश चांदणे येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अजून एक आपण पाहतोय वसई पट्ट्यातील दायगाव परिसरातील एक गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू या नावाने त्याला प्रसिद्धी मिळाली. या VPL मध्ये सुद्धा अप्रतिम खेळ त्यांच्या मार्फत झालेला आहे. परंतु आज आपण पाहतोय त्यांच्या स्वतःच्या गावासाठी खेळताना पाहतो त्यांना. शेवटचा मॅच आहे, इथून एक संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. सुशांत स्ट्राईक वरती. यावेळेस गती होती, या बॉल वरती गती होती आणि गतीमध्ये बॅटरला बीट केलंय. पूर्णपणे गतीमध्ये बीट केलं होतं सुशांत कडू या बॅटरला. बघा निमेश चांदण्यांचा विचार केला तर यांच्याकडे व्हेरिएशन आहे आणि व्हेरिएशनचा पुरेपूर फायदा यावेळेस हाताळताना पाहतोय. पहिला चेंडू तेच टाकला होता या षटकातील. आपण पाहतोय दुसरा बॉल असेल निमेश चांदण्यांचा. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. जसा आला चेंडू तसा तळा पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय सुशांत कडू यांच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. बघा षटकाने आपण पाहतो धावफलक वेगाने 14 वर जाऊन पोहोचते. 14 रन्स ऑन बोर्ड, 16 चेंडू 57 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. असे मोठे फटके हवावे लागतील. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढतो चेंडू जातोय. आपण शॉर्ट लेग मध्ये आपण पाहतोय स्वतः गोलंदाज मिडॉन मध्ये आपण पाहतोय चेंडू गेला होता. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचले निमेश. एक सिंगल इथे धाव कंप्लीट केली जाते. या सिंगलने पाहतो आपण 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धावा. निमेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर की. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बघा इथे आता विकेट डाऊन होताना पाहतोय. पप्पू होते आणि पप्पू यांच्याकडून आपण कोणतीही चुकी होत नाहीये. एक आउटफील्ड मध्ये चांगला खेळ क्षेत्ररक्षक मानला होते पप्पू आणि त्यांच्या मार्फत आपण पाहतोय रोहित यांच्या खेळीला इथे संपुष्ट आणलं जाते. इथून थोडस असं वाटतंय की खांदे थोडेसे ढासळलेले वाटत अभिनव क्रिकेट क्लब या संघाचे, कारण मोठे धावसंख्या चेस करताना नक्कीच इथे प्रेशर त्यांच्यावरती आहे. मोठ्या फटक्यांची जी आवश्यकता असते त्यामध्ये फटके जरा फसतात आणि त्या पद्धतीने पाहिलं तर विकेट सुद्धा जास्त इथे गमावताना पाहतोय. 1.4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या आपण पाहतोय 15 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 15 रन्स ऑन बोर्ड. विकेट्स पाहिलं तर आपण 3 विकेट्स इथे गमावल्यात. यावेळेस आपण पाहतो पियुष होतोय लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉल.
तर निमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. या अगोदरचा चेंडू पाहिला तर थोडंसं आव्हान तर हाताळला होता. बॅटरच्या रेंजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय बाउन्सरचा वापर केला होता. वरती बॉडी हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. बॉडी लाईनवरती हा चेंडू हाताळला होता. तर 5व्या बॉलवरती पाहतोय एक सिंगल धाव येते. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर थोडंसं समीकरण या शेवटच्या 2 षटकामध्ये चेंज होऊ शकते. यावेळेस ऑन साईडला फटका फसलाय. शतरंग प्रशांत पुन्हा एकदा चेंडू खाली येतोय आणि प्रशांत यांच्याकडून होणार नाही चुकी. अजून एक झेल प्रशांतच्या मार्फत टिपला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. मिस्टर सुशांत बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू. महापूर चषक आणि या चषकामधील मागील 3 दिवसाचा खेळ आपण सर्वांनी बघितलाय. खूप मोठं कार्य म्हणजेच एक हात मदतीचा ही संकल्पना ज्यांच्या माध्यमातून राबवण्यात आली आहे ते अमित मित्रमंडळ आदरणीय कमलेशजी ठाकूर साहेब आणि यंगस्टर पापडी म्हणजेच गणेशजी काकड साहेब या दोघांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पार पाडताना बघतोय. उद्दिष्ट एकच आहे की आपल्यामध्ये खेळणाऱ्या खेळाडूच्या संघाला काहीतरी आपल्या खेळाच्या माध्यमातून मदत व्हावी आणि त्यासाठी उचललेलं हे पाऊल होतं यंगस्टर पापडी आणि अमित मित्रमंडळ सतपाळे यांचं. आणि त्याच्यामध्ये विशेष आभार कमलेशजी ठाकूर साहेब आणि गणेशजी काकड यांचा आहे. कारण त्यांनी जर काही संकल्पना आखली नसती तर कदाचित ही स्पर्धा या ठिकाणी होताना दिसली नसती. मॅचसुद्धा महत्त्वाची आहे आणि मॅच चांगल्या स्थितीमध्ये. सो जाऊयात सरळ समालोचन कक्षामध्ये. थँक्यू भरत सर. संचित होतोय. सचित कोळी येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. हिमांशुटी पहिला बॉल यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत. निमेश चांदणे पुन्हा एकदा फ्रेममध्ये येताना पाहतोय आणि निमेश यांच्यामध्ये पाहतोय पण सुंदर झेल इथे टिपला जातोय. अजून एक फलंदाज बाद होतोय. विकेट डाऊन होताना पाहतोय. 5वा हादरा बसतोय यावेळेस अभिनव क्रिकेट क्लब कोचिवडे या संघाला. इथे पाहतो तर आपण थोडीशी अडचणी वाढल्या जात आहेत. खांडे थोडेसे ढासाळे आहेत. इथून पाहतोय आपण पूर्णपणे मॅचवरती पकड बसवण्याचं काम यावेळेस अष्टविनायक नायगाव या संघाने केलेलं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये कपिल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती होते. अप्रतिम षटक हातावर शेवटच्या बॉलवरती नक्की षटकार आला परंतु पहिल्या षटकामध्ये जास्त धावा बनवून दिल्या नाही आहेत. पण दुसरं षटक हाताळलं निमेश चांदणे यांनी. अप्रतिम लाईन लेनचा वापर केला आहे निमेश चांदणे यांनी. चला विकेटवर खेळायचं नाहीये. चेंडू पुन्हा पुन्हा ग्राउंडमध्ये येतोय. ग्राउंड नंबर 1 वरती मॅच चालू आहे. यस अक्षय कृपया करून खेळणं थोडंसं बंद करा. पुन्हा आपण मॅच मध्ये वळूया. 2 बॉलचा खेळ संपला. संचित कोळी बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिल्या चेंडूवरती पाहतोय तर हिमांशू यांना बाद केलं होतं. चंदन स्ट्राईक होते. चंदन एक सिंगल घेतलंय आणि हिमांशू यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय. आपण पाहतोय सिंगल इथे पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत. आपण पाहतो सतीश कोळी चेंडूच्या खाली पोहोचलेत आणि अजून एक हादरा पाहतोय पण अभिनव क्रिकेट क्लब या संघाला पाहतोय. या मॅच मध्ये पूर्णपणे आता पाहतोय तर मॅच एका बाजूने झुकलेली पाहतोय. फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे या मॅच मध्ये. बघा यानंतर आपण पाहतोय 2 टीम समोरासमोर असतील.
यातून एक संघ जो विजय होईल तो फायनलमध्ये प्रवेश करेल. आणि या फायनलमध्ये आपण पाहतोय पहिल्या दिवसामध्ये बागी बेनापट्टी या संघाने बाजी मारली होती. फायनलचं तिकीट इकडे मिळवलं गेलं होतं आणि त्या संघामध्ये पाहतोय एक आयकॉन प्लेअर दिला जातोय आणि तो आयकॉन प्लेअर कोण आहे ते आपल्याला थोड्याच वेळात माहिती पडेल. परंतु आता पाहतोय या मॅचमध्ये फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी आहे. पूर्णपणे मॅच एका बाजूने झुकलेले पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टर चेंडू हवे येतं. सचित कोळी वेगाने पुढे येतोय. बघा त्यांच्या आवाक्यापासून थोडासा दूर चेंडू पडला गेलाय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने पाहतोय आपण धावफलक 19 या अंकांवर जाऊन 20 या अंकांवर जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकातील. ओव्हर संपली गेली आहे. षटक संपते आपण पाहतोय तिसरं. 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 20 धावा लागल्या जात आहेत. 6 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. म्हणजे इथून ड्रायव्हिंग सीटवरती बसलेला आहे अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव हा संघ. भाई वन साइड काढला नाही स्कोअरने मॅच. दोघं जण आहेत ना पण जॉनथन पण आहे. दोघं खतरनाक आहेत रे. असॉल्टर आहेत. असॉल्टर आहे प्रॉपर. पण हे नाही ना ग्राउंड नाही. आउट झाला. खाली आहेत रे. नाही वरती हायर ग्राउंडला आहेत रे. पियुष गेला ना मित्रा. अरे हायर ग्राउंड कधी मिळाला यांना. हा ठीक आहे आता तू हाय तो ग्रेनेड बघ काय फेकलाय तो. आता बघ हाय ग्राउंड. आता मी चला घाई करायची आहे. अभिनव क्रिकेट क्लब प्लीज बॅट्समन लवकर पाठवायचा आहे. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे फायनलचा. कृपया करून सहकार्य करा. त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सुद्धा होणार आहे. कृपया करून सर्व प्लेयरनी सहकार्य करायचं आहे. चला अक्षय तुम्ही सुद्धा येऊन थांबायचं आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी. बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण पाहतोय निकेश येतोय. यावेळेस ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू सरळ यष्टांच्या भागी निघून जातोय. बाईकचा इशारा पंचांचा येतोय. बाईकच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येते. सिंगल धावेने धावफलक 21 धावा. ते पूर्णपणे या मॅच वरती पकड इथे बसवले जाते. जिकडे निमेश चांदणे षटकासाठी आले आणि त्यांनी जे षटक हाताळलं तिकडून पूर्णपणे मॅच टर्न ओव्हर झाली. यावेळेस लोअर फुलटस बॉल कन्वर्ट केलं 4 धावांसाठी. चौकार येतोय. यावेळेस अजून एक चेंडू पाहतो तर खराब चेंडू हाताळलाय. चला कर्णधार रेडी राहायचं आहे. सतीश टाक कुठला मग प्लेअर. यश टाक. इथून शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी असेल. पूर्णपणे मॅच एका बाजूने झुकलेली पाहतोय. चला अक्षय यायचं आहे. अक्षय शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल आता टाकण्यासाठी पुन्हा एकदा निकेश येताना पाहतोय. चला कॅप्टन रेडी राहायचं आहे. लगेच टॉस केला जाईल आणि इथे मॅच जिंकते अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव या संघाने. हार्ड लक अभिनव क्रिकेट क्लब. चला टॉस साठी यायचं अक्षय. सतीश वरती यायचंय. नक्कीच आदिवासी ग्रुपमधून आपण पाहतोय गटातून भागी बेंडापट्टी हा संघ फायनलमध्ये थेट पोहोचला होता. चांगला खेळ राहुल गोंड आणि कंपनीने केला होता पहिल्या दिवसामध्ये. तोच
तीच टीम आपण पाहतो या फायनलमध्ये. आणि त्याच्या समोर आजच्या दिवसामध्ये अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव हा संघ असेल.